बोरावर आत्ता मी बनवत घेतले. हे बघा कांदा मारून घेतले आणि कामाला बटाटे बनवायचे आहेत. जेवढी कापल्यात ना जाकी बनवायची आहेत खाण्यासाठी. आणि तुमच्या भावाचा हे बघा काय राजने आज सायराज वाटतं चांगलं सभ्य वाटतंय तो. जिंजर गार्लिक मस्तपैकी मसाले बिसाले मारून आम्ही आज चिले बनवले आहेत. ते पण कसले माहिती आहे का? अंडा आणि बेसन ना, अंडा आणि बेसनचे ते पण दाखवतो आम्हाला. गाई आत्ता बघा बटाटे टाकत घेतले आहेत. एवढी बटाटे आहेत समजा भाई मी किती बनवलो. जाम बनतो पुन्हा नाही सुधरू शकत. भाऊ कधी पण चुकी करतोच आपला काय ना काय. तर पाणी सांगता त्याला टाकू नको तरी टाका. आज थोडी आपली किचन ड्युटी किचन ड्युटी नाही म्हणजे आपण काय करायचं नाही का. किचन ड्युटी नसतं तरी किचन साफ ठेवायला लागतं. कारण जेव्हा आपली असते ना तेव्हा कळतो बाई. बघा असे चिले बनवले आहेत. अंडा आणि याचे हे काहीतरी 6-7 असतील. हे आता ज्याला जाम झाले. अजून बॅटर ठेवले आम्ही तो इकडे टाकून ठेवले. इधर काय अरे हे देखो यो रात्री त्याच्यात पण तेवढेच बनतील. जाम प्रोटीन आहे भैया याच्यात. 120 ग्राम प्रोटीन आहे. आम्ही तिघं खाऊ 40-40 ग्राम प्रोटीन जाम झाला. चांगली भाजी ठेवलेली बघून येतो. गाईच आत्ता आमचे चिले झालेत. चिले येत आहे एका काय समजू नका. ही बटाट्याची भाजी आता मस्तपैकी खावा. पण तिचे 10:30 वाजले. तुमच्या आणि केस बिसा कापले कालच मला दाखवली नाही मी. आता दाखवली. तुमचा वाजून पण किचनमध्येच आहे. कारण की मी घेतले बनवीत गाजरचा हलवा. पहिली बार ट्राय करत घेतले. काही येत बीत नाही. यूट्यूबला बघले आणि बनवत घेतले. दूध टाकले, गाजर टाकले, साखर टाकली, तूप टाकले. बघू कसा बनतो. त्याला दूध जो असतो ना त्याला सॉफ्ट म्हणजे कमी आटाला त्याला जरा टाईम लागतो. 1 तास लागतो वाटतं असं बोलतात. कारण का आमच्या दुसरी पोरं आहेत त्यांनी बनवलेलं सकाळी. ते बोलतात आम्हाला 2 तास लागला. मला तर नाही वाटत एवढा आटाला दूध टाईम लागतो. बघू किती लागतो. जेवढा लागतो. 12 वाजता किचन बंद होतो. अजून आहे तसं 1.5 तास. अर्धा तास झाला आम्ही बनवत घेतले. तर होऊन जाईल. बनवतो आणि मी तुम्हाला भेटतो. बघू कसा लागतो. बघा किती हवा सुटले. आज जरा माहोल खतरनाकच आहे. थंडी जाम आहे. हे बघा बर्फ. आम्ही गेलतो आज बाहेर. आताशीच गेलतो आम्ही पेट्रोचकाला. शूट नाही केला कारण मी अर्धा झोपेल होतो. तेव्हा जाऊन आम्ही गाजर वगैरे आणले. घेतला बघा. दूध पण नव्हतं तर दूध पण आणला. 12 महिने कॉड काढणंच असतं नाही. एक दिवशी ना कान फुटतील जर सांगता ऐकत नाही. हो कॉड ना कलेनच घालून घेतलं. नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. तर मी कॉलेजला चालल्या. इट्स व्हेरी कोल्ड राहा. जाम थंड आहे रे. चला आता लवकर कॉलेजला जाऊ. 8:30चं लेक्चर आहे आपला. सलमान खान सारखा हात फिरवता नुसता. ये रावल्या हो मी पण. तुमचा इथं नको आणले म्हणा. मी पण ये रावल्या नुसती बिगाडतान नॉन सेन्स. युनिव्हर्सिटीला आता चला फटाफट जाओ. बहुत थंडी आहे यार. जाम थंडी लागते. राज लाईनीत उभा आहे. कधीचा बुक देतो चेकिंगसाठी. अजून पण चेक नाही झाली. बघा आमचा कॉमन लेक्चरचा क्लासरूम. इथं सगळ्या बॅचचे कॉमन लेक्चर्स होता. थँक्यू फॉर युअर अटेन्शन. भाऊ आता झाला आहे लेक्चर. चला आता जाऊ. कॅन्टीनला आल्या आणि कॉफी आणि ब्रेड घेतल्या. दुर्गेशने पण कॉफी आणि ब्रेड घेतल्या. वेदांनी तर डायरेक्ट दूधच आणले घरच्या. हा दे का आमचा काय अभ्यास खाली 5ला झोपले आम्ही. काय करायचं काय नाही. प्री वर्कआउट मील आणले का तुम्ही? प्री वर्कआउट मील आणले अंडी बहिणी. Guys, we are going to gym because we finished our lectures. So we will go. We are come ra in gym ra. Gym. We are doing workout ra. Hard workout. Da. तर काय आता आम्ही झालो जिमला. कारण आमचे लेक्चर संपले. संपले आहेत. आता आम्ही जिमला चालल्या. आम्हाला चेस्ट आणि ट्रायसेप मोराचा आहे आणि शोल्डर तोराचा आहे. तर चला
लवकर लवकर जिमला जाऊया. शोल्डर मारणार आहे फक्त आणि बायसेप. काय पण मार. हे बघा कोण, हे मला हे बघा, हे बघा डॉगी. ती आता काय चाललंय, वेडा वेडा आहे, झोपतो कुठं पण. याची मम्मी मारते याला. ही स्नो बघा, स्नोचा एकदम परफेक्ट आहे. इथे पण आहे. म्हणजे जसं आपल्याला ते इमोजी मध्ये दिसतो ना, तसं ते तसाच आहे. आता समजला तो इमोजी तसा का असतो, कारण की स्नोच तशी असते बाई. स्नो शोल्डर मारलाय, चेस्ट मारून घेतले, पंबा शेपमध्ये चाललं ना. आता वर्कआउट वगैरे झाले आमचा आणि पेत्रोचकाला चाललो चिकन घ्यायला. काय आज तो सोना आज झोप पूर्ण करायची आणि झोपलो नाही आम्ही रात्री, कारण काल जाम झोपलेलो. संडे होता, अख्खा दिवस झोपतो ऑलमोस्ट संडे. आणि मग ती रात्र म्हणजे मंडे स्टार्टिंग झाल्यावर झोपलोच नाही, तर थोडी थोडी झोप येते. पेत्रोचकामध्ये आले आम्ही, चिकन घेतले. स्वस्त आहे आज, 136 रुपयाला आहे. किती आहे बघा, 800 ग्राम आहे असेल मला वाटतं. तर दूध वगैरे घेता, प्रोटीन. दुधाची वाटली कसं जगा वेगळा माणूस आहे. साफ कर खाली हे बघा, जगा वेगळा माणूस आहे. प्रोटीन पिऊ आपण. अशी पण लोक राहतात इथे, कोण बघतं. मान खाली टाकून ना झोपले. आता घेतले जेवायला राईस, बॉइल्ड चिकन, अंड्याचा आणि बेसनचा चिला आहे, आणि बॉइल्ड एग, आणि चिकनचा सूप आहे. जेवण घेऊ गाईज. आपलं जेवण वगैरे कधीच झाले, जाम टाईम झाला. आता रात्रीचे 2 वाजलेत आणि मी अभ्यास करतो, ॲनाटॉमीचं रिव्हिजन करता. तसं पण आता सुट्ट्या लागणार आहेत. उद्या लास्ट दिवस आहे, 30 तारीख उद्याची, आणि मग 31 तारखेपासून आपल्याला सुट्ट्या लागणार आहेत. 31 डिसेंबर 2025चा लास्ट दिवस. 31 2026 चालू होईल. 2025मध्ये आपण जाम गोष्टी केल्यात, जाम म्हणजे जाम. माझ्या हिसाबात तर मी जाम गोष्टी पुढं गेलो आहे, खूप गोष्टी शिकलो आहे आणि खूप गोष्टी एक्सपिरियन्स केल्यात. तर असंच 2026 पण चांगला जाईल आपला, जसं 2025 गेला आहे. आणि असंच आपण पुढं जात राहू, असंच आपण गाजवत राहू. तर चला आता स्टडी करतो, कारण की दुसरं काय काम नाही आणि झोप आपल्याला येत नाही. उद्या पण एकच लेक्चर आहे, तो पण लाईफ सेफ्टीचा लेक्चरचा काही संबंध. आता जाऊ दे बरं, काही काम तर नाही. तो पण लेक्चर 12 वाजता आहे, मग तो पण आरामातच उठू आपण. एक लेक्चरला जायला पण वैताग येईल, कारण काय कामाचा लेक्चर नसला ना, मग तो असला ना एक दिवस, मग वैताग येतो. पण काय नाही, उद्या जिमला पण जायला लागेल आणि आपली डाईट पण चालू झाली. जाम मजा येतं. रोजचा चिकन, अंडी, 10 अंड्यांचा मी टार्गेट ठेवले रोजचा, आणि एक 300 ग्राम 400 ग्राम चिकन, आणि दूध आपला नॉर्मली जो लागतो तो. प्रोटीन आपला आहेच. बऱ्याच जणांना माहिती नसेल तर माझ्या जुन्या इंस्टा वगैरेच्या पोस्ट आहेत ना 2024च्या, ते जाऊन बघितल्यावर समजेल. पहिला जाम तब्येत होती माझी, 85 किलो काहीतरी होता. त्याच्यावरून 2025मध्ये जाम मेहनत केली मी, आणि मी 70-72 आलो. म्हणजे एक मेंटेन शेपमध्ये आलो, आणि एक म्हणजे नॉर्मल फिजिकमध्ये. माझी बॉडी वगैरे एवढं काही नाही, फॅट मला आहे अजून पण लाईक असं वाटतो का हां जिमला जातो, एक आहे असं नॉर्मल. तर 2026मध्ये आपल्याला गाजवायचं आहे, काहीतरी नवीन करू. अंगात पण चेंजेस पाहिजेत, आणि लाईफमध्ये तर 100% येतील, कारण का आपण मेहनत तशी करता रोज. आता चला अभ्यास करता, बघू आता पुढं काय होतं. भेटता तुम्हाला थोड्या वेळात. तर तुमच्या भावाने कोल्ड कॉफी बनवली, कॉफी टाकली, थर्मस आहे आपलं दूध कोल्ड चिल्ड. डॉली डेंजर ना. इसको मिक्स करेंगे अच्छे से, तब बघू पिऊन कशी लागते भाई. खतरनाक. थोडी थंडी व्हायला ठेवता अजून, मग नंतर पिता. मंडळी, आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.